सेट्स न्यू हायब्रिड आदिरा पारोडा परिसरातील प्रगतशील नर्सरीधारक आलेले त्यांच्याशी थोडक्यात चर्चा करू. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचा परिचय द्या. तुमचं नर्सरीचं नाव सांगा. माझं नाव जितेंद्र पाटील. नर्सरीचं नाव शिवशक्ती नर्सरी बोंडण. आज आपण इथं पीक पाणी कार्यक्रमासाठी आलेलो. या निष्ठा कंपनीची आदिरा म्हणून वाण आहे. अतिशय सुंदर असं वाण आहे. बाजूला इतर वाण पण लागवड झालेली आहे. या वाणामध्ये आणि या वाणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. या वाणाची फ्रूट क्वालिटी आणि या वाणची फ्रूट क्वालिटी वगैरे सर्व एक्सपोर्ट क्वालिटीची फ्रूट क्वालिटी आहे. आणि व्हायरसला खूप टोलंट अशी व्हरायटी आहे. इतर वाणांमध्ये व्हायरस आलेला आहे, आदिरामध्ये व्हायरस आलेला नाहीये. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही विनंती आहे, एकदम चांगली व्हरायटी आहे. एक वेळेस नक्की लावून पहा. आता साहेबांचे सांगतील पुढचं काय. त्याचप्रमाणे यांनी 2-2.5 महिने अगोदर जे काही रोपं लागवड केलेली होती, एक्सलंट क्वालिटीची रोपं यांनी सप्लाय केला शेतकऱ्याला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी त्या ठिकाणी आहे. त्याच पद्धतीने एक नर्सरीधारकाला सर्वात महत्त्वाचं असतं चांगलं बियाणं, शेतकऱ्याला चांगला नफा मिळावा, हे सर्वात महत्त्वाचं. ते त्यांनी चांगलं योगदान त्या ठिकाणी हे निष्ठा परिवारातर्फे केलेलं आहे दोघं बंधूंनी. आणि खूप चांगल्या पद्धतीने ती प्रोग्रेस ते करतायत, कारण त्यांची रोपाची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे. स्टेम खूप स्ट्रॉंग त्या ठिकाणी असतो. आणि मर मी तरी नाही बघितली त्यांच्या रोपामध्ये कुठे काही मर झालेली असेल. तर उत्कृष्ट पद्धतीचं रोप ते त्या ठिकाणी बनवतात. आवर्जून आपण सुद्धा त्यांच्या नर्सरीला व्हिजिट करावी आणि एक वेळेस त्यांच्याकडनं फीडबॅक घेतो. जी उगवण क्षमता झाली आदिराची, तर ती कशा पद्धतीची होती? उगवण क्षमता खूप चांगली होती. जवळजवळ 99% उगवण क्षमता होती. आणि आपण ज्या वेळेस रोपं टाकतो तेव्हाच आपल्याला खात्री पटून जाते की व्हरायटीमध्ये किती दर आहे. आपण ज्या वेळेस आपण आदिरा टाकली, इतर वाण टाकले, त्या पद्धतीने आदिरावर व्हायरसचं प्रमाण देखील खूप कमी होतं. आणि उगवण क्षमता एक सारखी होती. जर्मिनेशन खूप चांगलं होतं तिचं. आणि काय राहतं माहितीये का, शुद्ध बीजचा पोटी फळे रसाळ गोमटी, त्या पद्धतीने जर आपल्याकडे बियाणं चांगलं आलं तर शेतकऱ्याला नक्की हमखास भरघोस उत्पन्न निघतं. त्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना जवळजवळ म्हणजे आपण 50 पॉकेट टाकले होते. 50 पॉकेटचे इथंही रोपं दिली आहेत. आजूबाजूच्या परिसरातही रोपं दिली आहेत. प्रत्येक प्लॉट आपण व्हिजिट केला आहे. ही जी आदिरा वाण आहे, इतर वाणांपेक्षा खूप चांगलं वाण आहे. आपण तरी आजची तारीख 15 सप्टेंबर 2025 असून तरी आज आपण त्यांचं सदर नर्सरीधारकांचं व्हिडिओ वरती आपण बोलतोय. तरी पुढच्या वर्षी तुमचं प्लॅनिंग कसं आहे आदिराबद्दल? आदिराचा आपला प्लॅनिंग पुढच्या वर्षीचा असं आहे की आपण जवळजवळ 5 किलो आदिरा करणार आहे. घाटावर पण देणार आहे आणि या परिसरात तर खूप आदिरा लागवड होणार आहे. आदिराची मागणी घाटात वाढलेली आहे. घाटावर सिल्लोड साईडला डिमांड आहे. आतापासून शेतकरी प्लॉट पाहिले तिथे पण खूप चांगले प्लॉट आहेत आदिराचे. त्या दिवशी तुम्ही आपण घाटावरच होतो. धन्यवाद.